करू कोण त्या गोष्टी नको खेळ करू कोण त्या गोष्टीचा नको खेळ करू कोण त्या गोष्टीचा जाणत तसे नारद म्हणतात की कोणत्या गोष्टीचा विनाकारण खेद करू नकोस. तो सर्व काही जाणतो. नारद म्हणतात की भक्ती तू भक्तांना मनुष्याला भगवंताची प्राप्ती करून देणारी आहेस. या कलियुगामध्ये मी तुला आणि तुझ्या मुलांना या अवस्थेत ठेवणार नाही. मी तुला म्हणजे भक्तीला म्हणतात की मी तुला घरोघरी पोहोचवेन, प्रत्येकाच्या हृदयात तुझं स्थान निर्माण करेन. कीर्तन, प्रवचन, कथा यांच्याद्वारे तुझा प्रचार करीन. आणि हे नारदजींचं बोलणं ऐकून तर भक्ती आणखीन तरुण झाली, सुंदर दिसू लागली. भक्ती म्हणाली मी तरुण झाले, पण म्हटली माझ्या मुलांकरता काहीतरी करा, ज्ञान आणि वैराग्यासाठी, जेणेकरून हे तरुण होतील. तेव्हा नारदजी ज्ञान आणि वैराग्यांच्या कानाजवळ त्यांना आवाज देतात. गीता पठन, वेद शास्त्र यांचं पठन केलं, वेद म्हटले, पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा मग नारदजी चिंतेत पडले आणि नारदजी भगवंताचा दावा केला नारदजींनी. तेव्हा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं की मुनिवर चिंता करू नका, तुमचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील. त्यासाठी फक्त तुम्ही काय करा, एक सत्कर्म करा की जेणेकरून ज्ञान आणि वैराग्याचा तरुण होतील. ज्ञान आणि वैराग्य ते सत्कर्म तुम्ही करा, तरच ज्ञान आणि वैराग्य शुद्धीवर येतील. आणि आकाशवाणी ऐकून नारदजींना आनंद झाला. पण नारदजींना हे लक्षात आलं नाही, हे सांगितलं नाही की ते सत्कर्म कोणतं करायचं आहे. नारदजींना कळे नाही सत्कर्म म्हणजे नेमकं काय, सत्कर्म कोणतं कर्म केलं म्हणजे ते सत्कर्म होईल. तेव्हा मग नारदजी सत्कर्म म्हणजे काय हे विचारण्यासाठी सर्वत्र फिरू लागले. आणि फिरत असताना जो कोणी भेटेल, जो कोणी दिसेल त्याला विचारू लागले सत्कर्म म्हणजे काय. पण कुठेच उत्तर मिळालं नाही, कोणीच सांगितलं नाही. आणि मग नारद म्हणाले की आपल्याला बद्रिका आश्रमात तप करावं लागेल. नारदजी बद्रिका आश्रमात आले आणि तिथे सनकादिकांसोबत भेट झाली. सनकादिकांशी भेट झाली, नमस्कार केला आणि नारदांनी आपली घडलेली सर्व हकीकत सांगितली की मला सत्कर्म म्हणजे काय ते सांगा. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. नारदजी म्हणाले की मुनीश्वर कोणतं कार्य केलं म्हणजे सत्कर्म होईल ते मला सांगा, मी कोणतं अनुष्ठान करू
की ज्या सत्कर्मामुळे ज्ञान आणि वैराग्याचा यांना सुख मिळेल, तरुण होतील, तेव्हा सनकादिक ऋषी म्हणतात की भगवंताची प्राप्ती करून देणारा जो मार्ग आहे तो आपल्या प्रारब्धाने प्राप्त होतो, पण तो तुम्हाला आकाशवाणीने प्राप्त झालेला आहे. ते तुम्हाला सत्कर्म सांगितलेलं आहे करायचं. ते सत्कर्म म्हणजे काय? तर श्रीमद भागवताची कथा करणं, कथा श्रवण करणं, दुसऱ्यांना कथा ऐकवणं म्हणजे सत्कर्म. या कथेचं पारायण करणं म्हणजे सत्कर्म. ज्या शुकाचार्यांनी ही कथा गायली आहे, ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून सर्व जंगलातले प्राणी पळून जातात, त्याप्रमाणे ही कथा श्रीमद भागवत कथा श्रवणाने सर्व पापे नष्ट होतात. तसेच मग सनकादिक ऋषी म्हणतात की ह्या कथा श्रवणाने ज्ञान आणि वैराग्य यांचं दुःख निवृत्त होईल आणि भक्तीलाही आनंद होईल. आणि मग ज्ञान आणि वैराग्याच्या उद्धारासाठी, भक्तीला समाधान देण्यासाठी, भक्तीची वाढ होण्यासाठी तुम्ही श्रीमद भागवत हे सत्कर्म करा, कथेचं पारायण करा. आणि सनकादिकांचा उपदेश ऐकून नारदजी म्हणाले की हे मुनीश्वर, सत्कर्म मी करेल, पण त्या कथेसाठी ठिकाण कोणतं असावं? कथा करण्यासाठी ठिकाण कोणतं असावं? ती कथा किती दिवसामध्ये करावी? त्याचा विधी कसा असावा ते मला सांगा. आणि तेव्हा सनकादिक ऋषींना म्हणाले की ही कथा कुठे करायची? गंगा नदीच्या किनारी हरिद्वार येथे आनंद नावाचा घाट आहे, त्या ठिकाणी कथा करा. कारण तिथे अनेक ऋषी मुनी साधू संत वास करतात, प्रसन्न वातावरण आहे, त्या ठिकाणी तुम्ही कथा करा. आणि मग त्या कथा श्रवणाने ज्ञान आणि वैराग्य हे प्रबल होतील, तरुण होतील आणि भक्तीलाही आनंद मिळेल. पण ही किती दिवसात कथा करावी? कारण ही कथा अशी आहे, 12 वर्ष जरी ऐकली तरीही संपत नाही. 12 वर्ष जरी ऐकली ना तरीही श्रीमद भागवत कथा संपत नाही. आणि आपण तर 7च दिवसात संपवत आहोत. कारण अगोदर आयुष्य खूप होतं, जीवन खूप होतं, हजारो वर्ष माणूस जीवन जगत होतं. पण आता या कलियुगामध्ये माणसाला फक्त 100 वर्ष आयुष्य राहिलेलं आहे. आणि ते आता बरोबर 100ही राहिलेलं नाही, 75 पर्यंत पण कुणी जात नाहीये. कारण या कलियुगामध्ये या कमी आयुष्य झालेलं आहे. म्हणून या कलियुगामध्ये ही कथा फक्त 7 दिवसामध्ये ऐकावी. आणि या कमी जीवनामध्ये जर उद्धार करायचा असेल तर ही श्रीमद भागवत कथा श्रवण करावी, ऐकावी. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, परी भजनासी उरले ते पायेगा, राम राम स्मरा आधी. आणि मग सूतजी शौनकादिक ऋषींना सांगतात की सनकादिकांनी सांगितल्याप्रमाणे नारदजी त्या ठिकाणी गेले, आनंद घाटावर गेले आणि कथेची सुरुवात केली, कथेची तयारी केली. आता त्या ठिकाणी कथा होणार हे तिन्ही लोकात कळालं. तिन्ही लोकात बातमी कळाली की आनंद नावाच्या घाटावर कथा होणार आहे आणि सनकादिक ऋषी कथा सांगणार आहेत. आणि मग सर्व पशु पक्षी किन्नर ऋषी मुनी साधू संत सर्व आपल्या परिवारांसहित कथा ऐकण्यासाठी आले. आणि त्या ठिकाणी सनक महात्मे कथा सांगत आहेत. सुंदर असा कथा भाग सुरू झाला. आणि त्या कथेच्या प्रभावामुळे वृंदावन मध्ये असलेली भक्ती आणि ज्ञान वैराग्य